अहमदनगर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामात मोठा घोटाळा होत आहे. ओव्हर एस्टिमेट निधी मंजूर करून घेतला जात आहे आणि ठेकेदारांना त्याच पद्धतीने चेन करून टेंडर भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यातून ओव्हर एस्टिमेट रस्त्यांची कामे मंजूर करून मलिदा हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. विकास कामांच्या गोंडस नावाखाली एका रस्त्याच्या कामासोबत आसपासची वाढीव कामे कागदपत्री दाखवली जातात आणि वाढीव मंजुरी घेऊन काम न करता बिले हडप केली जातात. पालिका खजिन्याची राजरोस लूट याद्वारे सुरू आहे. शहरात ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे ते सरसकट 1.5 फूट जाडीचे आहे. बांधकाम खात्याच्या नियमानुसार काँक्रीट रस्ता 6 इंच जाडीपेक्षा जास्त असेल तर त्यात स्टील टाकणे आवश्यक आहे. शहरात जे रस्ते 2-5 वर्षात काँक्रीटचे झाले त्यात कुठेही स्टीलचा वापर झालेला नाही. त्यामुळे त्या रस्त्यांचे आयुष्य संपत आले आहे. काँक्रीट रस्त्यांचा कमी अधिक प्रमाणात तडे गेलेले आहेत. तरी यांना तांत्रिक मंजुरी कुणी आणि कशी दिली याचा खुलासा पालिकेने करावा. शहरात आणि उपनगरात आतापर्यंत जे डांबरीकरणाचे रस्ते झाले त्यातील बहुतांश रस्ते उखडलेले आहेत. याची जबाबदारी कुणावर टाकायची? मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्या निर्देशानुसार नगर दक्षिणाच्या मान्यवर माजी खासदाराने शहरात 200 रस्ते मंजूर करून आणले. त्या हेडवर निधी टाकण्यात आला तरी त्यातील एकही काम चालू नाही किंवा त्या कामाचे काहीच झाले नाही. तरी पालिकेने त्याच्यावर काय कारवाई केली याचा खुलासा पालिकेने नेहमीप्रमाणे केला नाही. आज तगायत शहरात 1000 ते 1200 कोटी रुपयांची विविध विकास कामे झाली आहेत. गेल्या 5 ते 7 वर्षात तो निधी नक्की कुठे खर्च केला हे किमान कागदावर तरी दाखवा. याद्वारे नागरिकांची सपशेल दिशाभूल सुरू असून प्रामाणिकपणे पालिकेचा कर भरणाऱ्या रहिवाशांची अक्षरशः लूट पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी तसेच कथित ठेकेदारांनी केली आहे, असा आरोप गिरीश जाधव यांनी केला आहे. तर याबाबत पालिकेने एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अन्यथा न्यायालयीन लढाई आम्ही लढून नागरिकांना न्याय मिळवून देऊ, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. तरी या संदर्भात येत्या 8 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास मनपा आयुक्त, ठेकेदार, कामास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देणारे अधिकारी, कामाचे एस्टिमेट बनवणारे कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू, असे त्यांनी म्हटले आहे. आज आपण नगरमधल्या आयुक्तांना नगरमधल्या कामांच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. आपण त्याच्यात अशी एक मांडला आहे विषय की नगरमधली जी टेंडर पद्धत आहे महानगरपालिकेची, समजा टेंडर 1 रुपयाचं असलं तर हे अधिकारी आणि ठेकेदार सगळे मिळून ते 1.5 रुपयापर्यंत नेतात एक्स्ट्रा कामं दाखवून. आणि मग ते वाटप ते काम असतं 1 रुपयाचं काम असतं 40 पैशाचं, त्याच्यात ते 1.5 रुपयापर्यंत नेतात. हा जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात आपण महापालिका आयुक्तांना श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे. आणि नगरमध्ये जे आता या 4-5 वर्षात कामं झाले कोणते की समजा काँक्रिटीकरण झाले नगर शहरात, त्या काँक्रीटमध्ये इंडियन काँक्रीट काँग्रेस म्हणून जी भारत सरकारची संस्था आहे त्या संस्थेने काँक्रीटच्या संदर्भात काही नियम घालून दिलेले की एवढ्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे, ह्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे. आपल्या इथं काँक्रीटमध्ये स्टीलच वापरत नाही. हा कोणता जावई शोध यांनी आणलेला आहे आपल्याला नाही माहिती. 1.5 फुटापर्यंत काँक्रीट करतात, त्याच्यात उगाच काहीतरी किरकोळ करतात. पण जे सरकारने सांगितलेले सरकारी संस्थेने की ह्याच्यात एवढं स्टील पाहिजे, एवढ्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे, त्याच्या फक्त 1%-2% ते स्टील वापरतात. आणि बाकीचा सगळा भ्रष्टाचार करून तुम्ही आत्ता नगर शहरातले कोणतेही हे बघा जे रस्ते झालेले काँक्रीटचे कोणतेही रस्ते बघा, त्या रस्त्यांना सगळ्यांना तळापासून चिरा गेल्या. हे रस्ते 3-4 वर्षात खराब होणारे. यांचे जे रेट दिलेले आहेत त्यांना रस्त्यांचे वापर ते नॅशनल हायवेचे रेट दिलेले. नॅशनल हायवेला जे रेट असतात रस्त्यांच्या बाबत ते रेट ह्या महानगरपालिकेत दिलेले. मग हे रस्ते कमीत कमी 15 वर्ष टिकायला पाहिजे की नाही? हे 3-4 वर्षात काही रस्ते तर असे जे 6 महिन्यात वर्षभरातच खलास झालेले. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, फार मॉडेल रस्ता आहे. मॉडेल रस्ता म्हणजे
आयुर्वेद ते स्वस्तिक चौक साहेब जाऊन बघा, सगळ्या रोडला क्रॅक केलेली आणि डांबर भरलंय ते तिथे. जाऊन बघा तुम्ही. कोणत्याही हे मागील 4-5 वर्षात जे रस्ते झाले कोणतेही बघा, सगळ्याच्या सगळ्या रोडला क्रॅक केलेली होती. मग तुम्ही एवढ्याले पैसे जर का खर्च करता तर मग त्यांच्याकडून कामं का ना करून घेत तुम्ही. हा आमचा मुद्दा आहे. समजा डांबरी रस्ते केलेत, आता लेटेस्ट केलेत 6 महिन्यात वर्षभरात सगळे रस्ते खराब झाले. जे केलेत बघा, सगळ्या रोडला खड्डे पडले. मग तुम्ही यांच्यावर गुन्हे का ना दाखल केले. मुख्यमंत्री तर तिथं बसून म्हणते की गुन्हे दाखल करा. मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे का ना दाखल होत, ठेकेदारांवर गुन्हे का ना आयुक्त गुन्हे का ना दाखल करत त्यांच्यावर. ही आमची मेन मागणी. हे मागणीचं त्यांनी श्वेतपत्रिकेत जाहीर करावं. नगर शहरात म्हणतात 3-4 वर्षात 1000, 1200, 1500 कोटी निधी आला, सगळे म्हणतात. कुठं आहे तो निधी? कुठं? नगर मेन सिटीत जा, शहरात एकही रस्ता चांगला दाखवा. मागील खासदार, माजी खासदार म्हणतात आम्ही करोडो रुपये खर्च केले. अहो 200 कामं नगरमध्ये मंजूर झालेली, त्याच्या वर्क ऑर्डर झाल्यात 6 महिन्यापूर्वी, एक सुद्धा काम चालू नाही. मग यांनी पैसे खाल्ले, काय केलं? हे आयुक्तांनी याच्यावर निर्णय घ्यायला नको. प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी. 8 दिवसात नाही केली आम्ही कोर्टाचा रस्ता याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार.